मैं राहिल शेख विक्रोली वेस्ट से वार्ड 120। आज मैं कांजूरमार्ग ईस्ट में आया हूँ। यहाँ पर एलपीजी गैस की यात्रा निकाली जाने वाली है। जो गैस जो है तो गैस के जो कीमतें है जो दिन भर दिन बढ़ते जा रही है, तो यहाँ पर लोग जो है तो आंदोलन करने वाले हैं। यहाँ पर एलपीजी यात्रा निकलने वाली है। आइए मैं आपको दिखाता हूँ। अरे देखो, अभी पूरे महाराष्ट्र की जनता बेहाल में है। हाल इतनी खराब है, घर पे गैस नहीं मिल रहा है, सिलेंडर नहीं मिल रहा है। 2-2 किलोमीटर की लाइन लगी पड़ी है और लोग डबल टिबल पैसा देने के बाद भी सिलेंडर नहीं मिल रहा है। जनता बहुत बेहाल में है और ये मोदी के विरोध में है। मोदी कुछ भी फेकम फाक करता है कि गटार से गॅस मिलेगा। अभी हम ट्राय करने जा रहे हो। जनाक्रोश मोर्चा निघालेला आहे। सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज विक्रोळी विधानसभेने आयोजित केलेला आहे। अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या विक्रोळीतील जनतेने दिलेला आहे आणि विशेष करून महिला वर्गाचा जो सहभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि उल्लेखनीय आहे। कारण या गेल्या 14 वर्षांमध्ये या भारत सरकार म्हणजेच भारतीय जनता पार्टीने या देशाला या जनतेला फसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। फक्त आश्वासनाची खैरात त्यांनी दिली, परंतु जनतेच्या पदरामध्ये असं काही पडलेलं नाही। जनतेची वेळोवेळी निराशा झालेली आहे। म्हणून या भारत सरकारच्या विरोधामध्ये शिवसेना आमदार सन्माननीय सुनील भाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा जन आक्रोश मोर्चा विक्रोळी विधानसभेच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने निघालेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर अतिशय जनतेचा जो सहभाग आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता। अभी आप देख सकते हो ये गैस को जलाया जा रहा है। ये जो पाइप है, ये पाइप गटर में लगा हुआ है। ये पाइप परम जी मागे हो ना थोड़े से। गॅस सिलेंडर नाही, घरामध्ये गॅस नाही। मुंबईची सगळी हॉटेल बंद करण्यात आलेली आहे। महिला आमच्या दुसरा मार्ग शोधत आहेत। कोण कोळसे आणताय, कोणी घरात गच्चीवर चुली पेटवले, परंतु सिलेंडर काय मिळत। अशा परिस्थितीमध्ये लोक मुंबई महाराष्ट्रातली फार त्रासलेली आहे। लोक निषेध करतात, भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींचा निषेध करतायत। आणि तेवढ्यात आम्हाला आठवलं की मोदींनी काहीतरी एक फार मोठी किमया केली होती। ते देशाचे विश्वगुरु आहे, या जगाचे विश्वगुरु आहे, जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सामन्यावरून ते वागत असतात। त्या विश्वगुरूंनी लहानपणी म्हटलं कोणाचं ऐकून गटारामध्ये पाईप जोडून त्यांनी गॅस निर्माण केला होता। तो गॅस निर्माण करण्याचा प्रयत्न धैर्य आम्ही सुद्धा प्रयत्न केला, पण धैर्य काही कामाला आली नाही। इथून काही गॅस निर्माण होत नाही। आज आम्ही मोदी सरकारचा, केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथे महिला सगळ्या रस्त्यावर उतरलेलो आहोत। याचं कारण आज जो गॅसचा संप चालू आहे किंवा गॅस मिळत नाहीये, लोक सकाळी 10 वाजता लाईन मध्ये उभे राहतात तरी त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाहीये। शिवाय सिलेंडरचा भाव वाढलेला आहे। आधीच महिला घर चालवताना बेजार आहेत,
आणि त्याच्यातून सुद्धा जर केंद्र सरकार भाववाढी करत असेल तर जनतेने करायचं काय? आम्हाला असं वाटतंय की डोनाल्ड ट्रम्पच्या गुलामगिरीमधून आमचे मोदी सरकार कधी बाहेर येणार, ते आमचा विचार कधी करणार आणि त्यांनी आमचा विचार करावा अशी महिलांची मागणी आहे. तर आम्ही महिलांकडनं त्यांनी एक संकल्पना दिली की सिंपल टेक्नॉलॉजी, गॅस गटारमध्ये पाईप टाकून गॅस सिलेंडर ठेवा आणि तो भरून घ्या. तर आम्ही आता तो प्रयत्न करून बघितला पण सिलेंडर काय भरला नाही आणि आमचा गॅस काय पेटला नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या मोदी सरकारचा निषेध करतो आहे. हाय हाय